नमस्कार. आपलं एन एस नक्षत्र या यूट्यूब चॅनलवरती मनपूर्वक स्वागत. आज आपण सोमवारचा प्रदोष म्हणजेच सोमप्रदोष व्रतकथा ऐकणार आहोत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. सोमप्रदोष व्रतकथा. पौराणिक कथेनुसार एका गावात एक ब्राह्मणीच्या पतीचे निधन झाल्यामुळे तिला पोटा पाण्यासाठी मुलासमवेत भीक मागण्यासाठी घराबाहेर पडावे लागत होते. ती स्वतः आणि आपल्या मुलाला भीक मागून खाऊ घालायची. दिवस सरत असताना एके दिवशी ब्राह्मणी घरी परत येत होती तेव्हा तिला एक मुलगा जखमी अवस्थेत विहळलेला दिसला. ब्राह्मणीने त्याला आपल्या घरी आणले. मुलगा विदर्भाचा राजपुत्र होता. शत्रूच्या सैन्याने त्यांच्या राजावर हल्ला चढवला होता आणि त्यांच्या वडिलांना पकडून आणले होते. त्यांनी राजाचा ताबा घेतला होता म्हणून तो मुलगा अशा अवस्थेत इकडे तिकडे फिरत होता. राजकुमार ब्राह्मणीच्या घरी राहू लागला. मग एके दिवशी अंशुमती नावाच्या गंधर्व मुलीने राजकुमाराला पाहिले. ती त्याला मोहित झाली. दुसऱ्या दिवशी अंशुमती तिच्या आई वडिलांना राजकुमाराला भेटायला घेऊन आली. त्यांना देखील राजपुत्र पसंत पडला. काही दिवसानंतर भगवान शंकरांनी अंशुमतीच्या आई वडिलांच्या स्वप्नात आज्ञा केली की राजकुमाराने अंशुमतीचे लग्न करावे आणि त्यांनीही तेच केले. ब्राह्मणी प्रदोष व्रत करत होती. आपल्या मनोभावे उपासना परिणामामुळे आणि गंधर्व राजाच्या सैन्याच्या मदतीने राजकुमाराने विदर्भातून शत्रू पळून लावले. राजकुमाराने आपल्या वडिलांचे राज्य परत मिळवले. राजकुमाराने ब्राह्मणीच्या मुलाला आपल्या राज्याचे प्रधान बनवले. या प्रकारे ब्राह्मणीच्या प्रदोष व्रताच्या महानतेमुळे राजकुमार आणि ब्राह्मण मुलाला चांगले दिवस आले. अशाच प्रकारे भगवान शंकर त्यांच्या इतर भक्तांवर कृपा करतात. म्हणूनच सोमप्रदोषाची उपासना ठेवणाऱ्या सर्व भक्तांनी ही कथा वाचली किंवा ऐकली पाहिजे. भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.